राम राम मंडळी, कसे आहात सगळे? वेलकम बॅक टू माय पेज. आणि आज आपण हा सुंदरसा मेकअप लुक रिक्रिएट करणार आहे. तर बाकी बडबड न करता आपण स्टार्ट करूयात आजच्या ट्युटोरियलला. मी चेहरा स्वच्छ धुवून घेतलाय. त्यानंतर मी यूज केलंय हे हर्सेचं मॉइश्चरायझर आहे. ॲक्च्युअली बॉडी लोशन आहे, बट ते मी मॉइश्चरायझर म्हणून यूज करते. माझ्यासाठी ते खूप उत्तम काम करतं. स्किनला हायड्रेट बनवण्यासाठी किंवा स्किनला मॉइश्चराइज्ड करण्यासाठी या मॉइश्चरायझरची मला खूप मदत होती आजकाल. निव्हिया नंतर जर मला अजून कुठलं आवडलं असेल तर हे एक आहे. बजेट फ्रेंडली ऑप्शन आहे. तुम्हाला हे नायकावरती, Amazonवरती मिळून जाईल. आणि यानंतर मी वापरतीये प्रायमर. इथे मी जे प्रायमर यूज करतीये ते आहे कलर बारचं. चेहऱ्याला व्यवस्थित स्मूथ आउट करण्यासाठी किंवा पोर्स जे आहेत त्यांना ब्लरिंग इफेक्ट देण्यासाठी हे प्रायमर खूप सुंदर काम करतं. त्यानंतर आपण स्टार्ट करतोय आय मेकअपला. आय मेकअपसाठी इथे टू फेसचं मी कन्सिलर वापरलंय आय बेस क्रिएट करण्यासाठी. आय बेस क्रिएट याच्यासाठी करायचा असतो की त्यानंतर जे काही तुम्ही प्रोडक्ट लावणार आहे ते व्यवस्थित खुलून यावं किंवा स्पष्ट त्याचे पिगमेंट दिसावेत, त्यासाठी. कन्सिलर ब्लेंड करून झालं की त्याला पावडरने तुम्हाला सील करायचं आहे. इथे मी ट्रान्सलुसंट पावडर यूज करते. याऐवजी तुम्ही कॉम्पॅक्टचा वापरही करू शकता. आणि मग त्यानंतर आपण स्टार्ट करतो आय मेकअप. थोडंसं झूम केलेलं आहे म्हणजे तुम्हाला समजून जाईल. सर्वात आधी एक ब्राऊन शेड मी घेतला आणि तो माझ्या क्रीज लाईनवरती लावून घेतला. लावण्यासाठी मी वायपर मोशनचं यूज केलं आणि त्यानंतर एक पर्पल शेड घेतला छोट्या ब्लेंडिंग ब्रशवरती आणि मग फक्त आउटर कॉर्नरवरती तो प्लेस केला आणि इनर कॉर्नरकडे ब्लेंड केलं. आणि मग त्यानंतर मी आत्ता वापरतीये शिमर. हे शिमर टोटली ऑप्शनल आहे. जर तुम्हाला आवडणार असेल तर तुम्ही लावू शकता. नाहीतर याला स्किप केलं तरीही चालेल. याऐवजी तुम्ही पांढरं किंवा मॅट एखादं आयशॅडो लावलं लाईट रंगाचं तरीही असं इल्युजन तुम्ही क्रिएट करू शकता. पण थोडंसं पॉपी आणि क्लासी लुक क्रिएट करायचं होतं म्हणून मी शिमरचा वापर केलेला आहे. त्यानंतर मी वाईपने व्यवस्थित जो फॉलआउट होता तो क्लिअर केलाय आणि मग आता आपण पुढचा मेकअप स्टार्ट करतोय. आता मी लावतीये डार्क कलरचं कन्सिलर. त्याने काय होतील, माझे पिगमेंटेशन हाईड होतील. इव्हन टोन करायला मदत होईल. आणि मग त्यानंतर आपण यूज करणार आहोत फाउंडेशन. इथे जे मी फाउंडेशन यूज करतीये ते क्रीम फाउंडेशन आहे. कारण माझी स्किन मला ड्राय फील होत होती आणि त्यामुळे मी लिक्विड फाउंडेशन न यूज करता मी क्रीम फाउंडेशन यूज केलंय. तुमच्या स्किन टाईपनुसार तुमचा स्किनचं ऑइली आहे, ड्राय आहे की कॉम्बिनेशन आहे, त्याप्रमाणे तुम्ही इथे कॉल घेऊ शकता की तुम्हाला लिक्विड फाउंडेशन यूज करायचं आहे की क्रीम फाउंडेशन यूज करायचं आहे. आत्ता हे थोडंसं लाईट वाटते माझ्या चेहऱ्याला, पण ट्रस्ट द प्रोसेस. आपण व्यवस्थित ब्लेंड करत करत जाऊयात. जेव्हा पण फाउंडेशनचा वातावरणाशी संपर्क येतो, हवेशी संपर्क येतो, ते थोडंसं ऑक्सिडाइज होतं. आणि तुमचं ब्लेंडिंग वगैरे प्रॉपर असेल, तुम्ही कॉन्टोर करणार, हायलाइट करणार आणि मग त्यामुळे जो एंड रिझल्ट मिळतो तो व्यवस्थित ब्लेंडेड आणि छान सटल मिळतो. आता आपण करतोय कॉन्टोर म्हणजेच फेस कटिंग. जिथे-जिथे माझा चेहरा मला असा मस्त चिजल, स्लिम, ट्रिम असा बारीक, नाजूक असा दाखवायचा आहे, तिथे-तिथे मी शॅडो क्रिएट करणार आहे. शॅडोने काय होतं, शार्पनेस येतात आणि फीचर्स अजून एन्हान्स होतात. त्यासाठी मी इथे वापरतीये एल्फ कॉस्मेटिकचं हे कॉन्टोर. हे आहे लिक्विड कॉन्टोर. लिक्विड कॉन्टोर ब्लेंड करताना किंवा करण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायला लागते ती म्हणजे लिक्विड लवकर जर ड्राय झालं तर ब्लेंडिंग थोडंसं अवघड होऊ शकतं. त्यामुळे हे करताना तुम्हाला हात खूप पटपट चालवावे लागतात. नाहीतर त्याचा पॅच पडू शकतो. या व्यतिरिक्त जर तुमचं स्पीड एवढं नसेल तर तुम्ही क्रीम कॉन्टोरचा पण वापर करू शकता. आता मी ब्लेंडिंगसाठी यूज करतीये ब्लेंडर. आणि नाकाचं जे ब्लेंडिंग आहे ते तुम्हाला जिथल्या तिथे करायचंय. गालाचं ब्लेंडिंग तुम्ही वरच्या दिशेने, कपाळाच्या दिशेने करू शकता आणि कपाळाचं ब्लेंडिंग जे आहे ते तुम्ही हेअरलाईनकडे करू शकता. त्यानंतर मी यूज केलेलं आहे इथे एल्फ कॉस्मेटिकचं सॉरी एल्फचं नाहीये, हे फे ब्युटीचं ब्लश. खूप सुंदर असा शेड आहे. शेडचं नाव, याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेल, ते चेक करायला विसरू नका. आता हायलाइट करण्यासाठी मी यूज केलेलं आहे टार्ट कॉस्मेटिकचं कन्सिलर. हे माझ्या स्किन टोनपेक्षा लाईट आहे. आता कुठला शेड कधी वापरायचा हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल, स्वतःसाठी पण पर्सनली गाईडन्स हवा असेल, तर तुम्ही सेल्फ मेकअप क्लास नक्कीच जॉइन करू शकता. ऑफलाईन, ऑनलाईन दोन्ही ऑप्शन्स आहेत. आणि जर ते नसेल करायचं तर तुम्ही व्हिडिओ पाहून नक्कीच शिकू शकता. आत्ता मी अरे यार! लाईट गेली आणि मी असं थोडंसं आयब्रोचा मेकअप कंप्लीट केलं याच्यामध्ये. मी इथे आयब्रो प्रॉडक्ट जे यूज करतीये ते आहे
ओ माय ब्रो नायकाचं फक्त मस्करा जसं आपण लावतो ना, तसं हे प्रॉडक्ट लावले आणि लाईटमध्ये तुम्ही बघू शकता किती छान दिसतोय हा बेस. आणि मग त्यानंतर मी लॅश लावून घेतल्या आणि थँक गॉड लाईट तोपर्यंत वेळेत आली. लॅश व्यवस्थित मी स्टिक करून घेतल्या. मी जनरली लॅश एवढं प्रेफर करत नाही, पण जेव्हा हेवी लूक थोडं क्रिएट करायचं असतं तेव्हा मी लॅश लावते. यानंतर आपण लोअर लॅश लाईनचा मेकअप केलाय. त्यासाठी मी जो ट्रान्झिशन शेड वापरला होता लाईट ब्राऊन, तोच मी फक्त थोडासा डोळ्यांना खाली देऊन घेतलाय लॅश लाईनला. त्यानंतर मी लिप्स क्लीन केले, कारण मी लिप बाम लावलं होतं लिप प्रिपरेशनमध्ये. ते मी पहिले काढलं, कारण जर लिप बाम तसंच असेल तर लिपस्टिक व्यवस्थित लागत नाही आणि ती पटकन घसरते पण, म्हणजे ती लॉंग लास्ट नाही बनत. त्यामुळे तुम्हाला ते अगोदर काढायचंय, त्यानंतर लिपस्टिक ॲप्लिकेशन करायचंय. इथे लिपस्टिकसाठी मी यूज केलेलं आहे लिप लायनर, ते आहे स्विस ब्युटीचं. आणि लिपस्टिक जी मी यूज केलेली आहे ती आहे टू फेसची. दोन्हीची नावं, दोन्हीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन आहे. आणि मग त्यानंतर मी थोडंसं माझं जे बर्न होतं ते व्यवस्थित सेट केलं आणि मग त्यानंतर आहे ना, आय मेकअप थोडासा मला कमी वाटत होता. त्याला अजून छान एन्हान्स करण्यासाठी मी इनर कॉर्नर जे आहे ते हायलाइट केले आणि आयब्रो बोन पण सेम पेन्सिलनं हायलाइट करून घेतलं. ही जी पेन्सिल आहे ती आहे गोल्डन रंगाची आणि ती आहे फॉरएव्हर 52 ची. अशी जर पेन्सिल तुमच्याकडे नसेल, तर तुम्ही याऐवजी हायलायटरचा पण वापर करू शकता आणि त्याने सुद्धा तुम्ही जसं मी इथे हायलाइट केलेलं आहे तसं करू शकता. इन्स्टंट पॉप व्हायला लागतो तुमचा आय मेकअप आणि बस. त्यानंतर मी थोडंसं ब्रॉन्झी लूक मला क्रिएट करायचं होतं म्हणून ब्रॉन्झर यूज केलंय. हे जे ब्रॉन्झर आहे ते आहे हुला बाय बेनिफिटचं आणि हे माझं दुसरं ब्रॉन्झर आहे. पहिलं माझ्याकडे छोटं होतं ते पण मी खूप दिवस वापरलं आणि मग त्यानंतर मी हे पर्चेस केलं. जिथे-जिथे आपण कॉन्टूर केलं होतं तिथे-तिथे तुम्हाला हे ब्रॉन्झर यूज करता येतं. जर कधी तुम्ही क्रीम कॉन्टूर किंवा लिक्विड कॉन्टूर करायला विसरलात, तर तुम्ही असं ब्रॉन्झिंग करून स्कल्प्टिंग किंवा फेस कटिंग करू शकता. त्यानंतर ब्लश पण थोडासा मला अजून हवा होता म्हणून मी इथे ब्लश यूज केलाय इनशाईनचा आणि बस शेवटी हायलायटर मी लावलंय. हे जे हायलायटर आहे ते Diorचं हायलायटर आहे आणि खूप आवडतं मला. त्याच्यातलं असं एक शेड असं मी नाही लावत, सगळं मिक्स करून लावते आणि मी मग टिकली लावली. पण आहे ना, एक तुम्हाला असं वाटतं का, म्हणजे मी जेव्हा टिकली लावते ना स्वतः आरशात बघून, तेव्हा मला ती तिरकी नाही दिसत. पण जेव्हा पण मी असं व्हिडिओत बघते ना, आता मी बघतेय तर मला असं वाटतंय की ती तिरकी लागलीये. माहीत नाही असं का होतं. त्यानंतर मी ज्वेलरी घातली आणि मग नंतर इयरिंग, गळ्यातलं, बांगड्या, नथ आणि नाक टोचले बाय द वे मी आत्ता. आत्ता. तर ते ना नोजपिन होती. ते अजून बरं म्हणजे 80% बरं झालंय. 20% अजून थोडंसं दुखतं कधी-कधी. तर मला असं वाटत होतं नथ मला घालता येईल की नाही, पण मी मॅनेज केलेली आहे आणि मी नथ पण घातलेली आहे. कारण असा सिंपल सोबरचा जो मेकअप आहे तो बिना नथीचा होऊच शकत नाही. त्यामुळे मी नथ घातली आहे आणि ब्लाउज मी एथनिक वेअरमधनं घेतलेला आहे. साडी, साडी मी विकत घेतलेली नाही आहे. ती माझ्या मैत्रिणीची साडी आहे. त्यामुळे ती साडी कुठनं घेतली हे मला नक्कीच विचारू नका, कारण मला माहीत नाही. आणि लिपस्टिक थोडीशी ग्लॉसी बनवायचा आज जरा मूड झाला होता. आजकाल मला ग्लॉसी लिप्स पण आवडायला लागले. चॉईस कशी-कशी बदलते माणसाची बघा. पहिले मला मॅट लिपस्टिक अजूनही आवडतात मॅट लिप्स, पण असं काही केलं की असं वाटतं थोडंसं ग्लॉसी दिलं तर छान अजून लूक येतं. त्यामुळे मी लिप ग्लॉस लावलाय आणि मग त्यानंतर एकंदरीत असा हा फायनल लूक झालेला आहे. तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आजचं लूक तुम्हाला आवडलं असेल आणि प्रॉडक्टच्या लिंक्स तुम्हाला भेटलेल्या असतील, ट्युटोरियल तुम्हाला व्यवस्थित भेटलेलं असेल. त्यामुळे हेल्पफुल ठरला असेल हा व्हिडिओ आणि ओव्हरऑल लूक जे आहे ते असं होतं किंवा असं दिसत होतं, जे खूप छान क्लासी, सेक्सी दिसत होतं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला ट्युटोरियल कसं वाटलं? हे मला नक्की सांगा. मेसेज बॉक्समध्ये तुम्ही मला नक्की मेसेज करू शकता. पुन्हा आपण लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, आय लव्ह यू आणि काळजी घ्या, खुश राहा, मजेत राहा. लवकरच भेटूयात. बाय. बाय बाय.